यानंतर आता ठाणे हेरगिरी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। रवी वर्मानं हेरगिरी जाणीवपूर्वकच केल्याचं उघड झालंय। एटीएसच्या तपासात ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ठाणे हेरगिरी प्रकरणातली रवी वर्मानं हेरगिरी जाणीवपूर्वकच केल्याचं उघड झालंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, काय अपडेट्स आहेत? नक्कीच दीपाली, रवी वर्माला मुळातच 3 दिवसापूर्वी कळवा येथून त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आलेली होती। एटीएसची मोठी कारवाई झालेली होती। त्यानंतर सातत्याने त्याची चौकशी सुरू आहे। या चौकशी दरम्यान पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी रवीच्या हेरगिरीच्या दहशतवाद विभागाला माहिती मिळाली होती असं कळतंय। त्यानुसार एटीएसचं पथक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतं। रवींद्रला मदत करणाऱ्यांचा किंवा तो ज्यांच्या संपर्कात आहे त्यांचा माग देखील काढला जात होता। मात्र पहलगामच्या हल्ल्यानंतर एटीएसने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि रवींद्र ज्या कंपनीत काम करत होता, नोवेल डॉक मध्ये तो काम करत होता, ट्विटरचं काम करत होता, त्या कंपनीला नेव्हीकडून कंत्राट देण्यात आलेलं होतं। त्याचा देखील आता सगळा तपास सुरू आहे। मात्र नोव्हेंबर 2024 रोजी पायल शर्माची पहिल्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट फेसबुकला आली होती। त्यामध्ये दोघांमध्ये मैत्री झाली। खरं तर हे हिंदू नाव वापरलेलं होतं तिने। मात्र कालांतराने रवीच्या हे लक्षात आलेलं होतं की ही मुलगी हिंदू नाहीये, ही मुस्लिम आहे। तरी देखील रवी तिला माहिती जी आहे ती पुरवत होता। प्रत्येक माहिती मागे त्याला पैसे मिळू लागल्यानंतर त्याला ती चटक लागली आणि हे पैसे त्याच्या खात्यावर विविध मार्गाने जमा होत होते। तसे ट्रान्झॅक्शन देखील पोलिसांना दिसून येत आहेत। त्या ट्रान्झॅक्शनची देखील आणखीन चौकशी सुरू आहे। या खात्याची त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर रवींद्रला भारतातूनही या हेरगिरीसाठी मदत झाल्याचा संशय जो आहे तो एटीएसने सध्या व्यक्त केला आहे। त्यामुळे त्या नेमकं कोण त्याच्या संपर्कात होतं हे बघणं देखील आता एटीएस करत आहे। हे काम सुरू आहे एटीएसचं। 4 प्रकरणं आतापर्यंत हेरगिरीची समोर आली असली रवीचं जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर असल्याचं एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे त्याची चौकशी देखील तितकीच कसून सुरू आहे। खरं तर ह्या सगळ्या प्रकरणात रवीने त्याच्या आईला देखील कल्पना दिली होती। त्यावेळेला तो घाबरला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याची कल्पना आईला देऊन ठेवली होती। मात्र त्यानंतर जर आपण बघितलं तर तोही देखील तो त्या एजंटला माहिती देत राहिला, सगळी फोटो पाठवत राहिला आणि माहिती दिल्यानंतर मोबाईल मधनं हे डिलीट देखील करत राहिला। त्यामुळे आणखीन संशय बळावला आणि गोपनीय जी माहिती देत आहोत त्याची रवींद्रला जेव्हा जाणीव झाली होती तोपर्यंत त्याला ब्लॅकमेल करून माहिती त्यांनी सगळीच दिलेली पाहायला मिळते यामध्ये। आणि जवळपास युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती व्यतिरिक्त शस्त्रसाठा, बॅकअप प्लॅन, नेव्हीच्या गोडाऊन मधील शस्त्रसाठा, मनुष्यबळ किती तैनात करण्यात आलंय याबद्दलची सगळी माहिती लीक केल्याचा संशय जो आहे तो एटीएसला आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।